नमस्कार विद्यार्थ्यांनो, MPSC परीक्षांसाठी टेक्स्टबुक सिलेक्टमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमच्यासाठी त्वरित उपलब्ध तज्ज्ञ प्राध्यापकांद्वारे आम्ही उच्च प्रतीचे अभ्यास सामग्री उपलब्ध करून देत आहोत. तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी शिकण्यासाठी अधिक विनामूल्य सामग्रीसाठी तपशील तपासा. नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून. मी सुमित तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो टेक्स्टबुक सिलेक्टमध्ये. जे लाईव्ह लर्नर जॉईन झाले असतील त्यांनी प्लीज एकदा कन्फर्म करा. माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअरली पोहोचतो आहे. एम आय ऑडिबल अँड व्हिजिबल टू यू? प्लीज कन्फर्म वन्स. संकेत, शिल्पा, आकाश, राजेश्वर, ज्ञानेश्वरी, व्हेरी गुड आफ्टरनून. आणि प्लीज मला एकदा कन्फर्म करा माझा आवाज क्लिअरली पोहोचतो आहे तुमच्या सगळ्यांपर्यंत. आज आपल्याला डिस्कस करायचं आहे बँकिंग अँड नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. त्याचा पार्ट 1 आज मी तुमच्याशी डिस्कशनला घेणार आहे. याचा पार्ट 2 आपल्याला नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करायचा आहे. तर त्या कुठल्या कुठल्या, तर सुरुवातीला मी बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय, की तुम्हाला कर्ज देणाऱ्या, तुम्हाला फायनान्स करणाऱ्या, तुम्हाला पैसा देणाऱ्या, आणि याच्यामध्ये फक्त वैयक्तिक तुमचं पर्सनल लोन इन्क्लुडेड नाहीये. तुमचं कार लोन, तुमचं होम लोन, तुमचं एज्युकेशनल लोन, त्यानंतर तुम्हाला एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल, कंपनी सुरू करायची असेल, त्याच्यासाठी जे आवश्यक असतं ते लोन, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत होतात. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना कन्सिडर करून ह्या तुमच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आपल्याला बघायच्या आहेत. तर ज्या वेळेस आपण भारतातल्या बँकिंग व्यवस्थेबद्दल चर्चा करतो, तर भारतातल्या बँकिंग व्यवस्थेमध्ये आपल्याला 2 प्रकार सुरुवातीला आपल्याला बघायचे. एक की आपला संघटित बँक व्यवसाय, आणि दुसरा असेल तुमचा असंघटित बँक व्यवसाय. ठीक आहे. मग आता ज्या वेळेस आपण डिस्कशनला घेतो आहोत आपला संघटित बँक व्यवसाय, मग त्याच्यामध्ये आपल्या 2 प्रकार बघायचे. आपल्याला सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि खासगी क्षेत्रातल्या बँका. असंघटित बँक व्यवसायात तुमचे खासगी, तुमचे सावकार झाले, खासगी पेढीवाले झाले, हे मी मागच्या क्लासमध्ये तुमच्याशी डिस्कस केलं होतं. तर आपण आज स्पेसिफिकली संघटित बँक व्यवसाय, त्याच्यातल्या सार्वजनिक बँका आणि खासगी बँका याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सो ज्यावेळेस आपण सार्वजनिक क्षेत्रातल्या, म्हणजे ज्याला आपण म्हणतो पब्लिक सेक्टर बँक्स, तर पब्लिक सेक्टर बँक्स स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कुठल्या होत्या? तर पब्लिक सेक्टर बँक्स मध्ये टोटल 3 प्रकार किंवा 3 कॅटेगरीज आहेत, 3 समूह आहेत त्यांचे. ते 3 समूह कुठले? पहिला समूह आहे तुमचा एसबीआय आणि तिच्या सहयोगी बँका, एसबीआय आणि तिच्या असोसिएटेड बँक्स. त्यानंतर तुमच्या 19 राष्ट्रीयकृत बँक, ज्या नॅशनलाइज्ड बँक आहेत त्या. आणि तिसरा समूह, तिसरी कॅटेगरी आहे तुमच्या आरआरबीज, म्हणजे तुमच्या रिजनल रुरल बँक्स. तर तुमच्या संघटित बँक व्यवसायातल्या पब्लिक सेक्टर बँक्स मध्ये याच्या 3 कॅटेगरीज आहेत. एक तुमच्या एसबीआय आणि त्याचा समूह, दुसऱ्या तुमच्या नॅशनलाइज्ड बँक आणि तिसऱ्या तुमच्या रिजनल रुरल बँक. क्लिअर? त्यानंतर तुमच्या पब्लिक सेक्टर बँक्स नंतर तुमच्या प्रायव्हेट सेक्टर बँक्स कुठल्या कुठल्या आहेत, जर त्याचा आपण विचार केला तर आपण बघूयात की तुमच्या प्रायव्हेट सेक्टर बँक्स मध्ये कुठल्या कुठल्या बँक येतात. तर प्रायव्हेट सेक्टर बँकांचं सुद्धा एक तुमच्या भारतातल्या खासगी बँका आणि दुसऱ्या तुमच्या परकीय खासगी बँका, अशा 2 समूहांचा याच्यामध्ये उल्लेख केला जातो. प्रायव्हेट सेक्टरमध्ये भारतीय प्रायव्हेट बँक्स अँड तुमच्या फॉरेन प्रायव्हेट बँक्स. आता भारतीय प्रायव्हेट बँक्स ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला आपण वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये बघतो. याचे 3 प्रकार आहेत भारतातल्या बँकांचे. एक तुमचे जुन्या खासगी बँका, 2 तुमच्या नव्या खासगी बँका आणि 3 तुमच्या स्थानिक क्षेत्रीय बँका. क्लिअर आहे? कोणत्या कोणत्या? एक तुमच्या जुन्या, 2 तुमच्या नव्या आणि 3 तुमच्या स्थानिक क्षेत्रीय बँका. तर जुन्या खासगी बँका, नव्या खासगी बँका, हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. एक सिम्पली लक्षात राहू द्या, मोस्टली आपल्या एलपीजी नंतर, इकॉनॉमिकल रिफॉर्मचा क्लास आठवतोय तुम्हाला, त्याच्यानंतर ज्या स्थापन झालेल्या बँका आहेत त्या जनरली आपल्या नव्या खासगी बँका म्हणून आपण त्यांना गृहीत धरतो. आणि याचा एक डिटेलमध्ये क्रायटेरिया मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण बघूयात आता की जुन्या खासगी बँका म्हणजे नेमक्या कोणत्या होत्या. तर जुन्या खासगी बँकांमध्ये आपला 1970 ते 80 ह्या दरम्यान जो काही बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, ते 1969 ते 80 या दरम्यान जवळपास 93% व्यापारी बँका ज्या होत्या
त्या सार्वजनिक क्षेत्रात आणल्या गेल्या, ज्याला आपण म्हणतो नॅशनलायझेशन. तर इंदिरा गांधींनी हे नॅशनलायझेशन ड्राईव्ह सुरू केलं होतं. त्यानंतर 1969 पासून जो काही तुम्हाला खासगी क्षेत्रात बँका स्थापन करण्यासाठी एक लायसन्स लागायचं, तर ते लायसन्स देणं रिझर्व्ह बँकेने बंद केलं. येथे लक्षात म्हणजे काय, इथे भारत सरकारचा एक उद्देश असा होता की ज्या काही बँका भारतात असतील त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण हे भारतीय सरकारचं असेल आणि त्या अनुषंगाने त्या बँकांमार्फत जे काही आपले सामाजिक उद्दिष्ट आहेत ते त्यांना अचीव्ह करायचे होते. तर इथे एक लक्षात घ्या, 1969 पूर्वी स्थापन झालेल्या ज्या काही खासगी बँका ज्यांचं नॅशनलायझेशन झालं नाही, ज्या नॅशनलायझेशन मध्ये त्यांना इन्क्लूड केलं गेलं नाही, त्या बँकांना जुन्या खासगी बँका म्हणतात. येथे लक्षात 1969 ते 80च्या दरम्यान जवळपास 93% व्यापारी बँका ज्या आहेत त्या सार्वजनिक क्षेत्रात आणल्या गेल्या, म्हणजे त्यांचं नॅशनलायझेशन करण्यात आलं. मात्र सगळ्याच काही आल्या नाही, काही याच्यातून सुटल्या. आता तुम्ही म्हणणार की सर त्या सुटलेल्या बँका कोणत्या कोणत्या, तर एसएमईजने किंवा ज्या आम्ही तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या त्याच्यामध्ये बाळांनो याचा चार्ट दिलेला आहे, प्लीज एकदा व्यवस्थित बघून घ्यायचा तो. ठीक आहे, तर सध्या एवढंच लक्षात राहू द्या, जुन्या खासगी बँका म्हणजे 1969 पूर्वी स्थापन झालेल्या त्या बँका की ज्या नॅशनलायझेशन मध्ये इन्क्लूड केल्या गेल्या नाहीत, त्या आहेत तुमच्या जुन्या खासगी बँका. नव्या खासगी बँका म्हणजे काय, 1991 मध्ये जे आपले इकॉनॉमिकल रिफॉर्म्स आले बाळांनो, याच्यावर आपण एक सेपरेट क्लास घेतलेला आहे. तर 1991च्या आर्थिक सुधारणा सुरू झाल्यानंतर ज्या बँक आपल्या देशात स्थापन करण्यात आल्या, ठीक आहे, तर त्या म्हणजे तुमच्या नव्या खासगी बँका. तर 1991 मध्ये ज्यावेळेस आपण रिफॉर्म्सला सुरुवात केली, तर त्यावेळेस आपल्या वित्तीय क्षेत्रात सुधारणा घडून आणण्यासाठी नरसिंहम समिती जी आहे ती बँकिंग सेक्टरसाठी आपण एस्टॅब्लिश केली होती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. आणि नरसिंहम समितीने अशी शिफारस दिली की बँकिंग क्षेत्रावरचं नियंत्रण आपल्याला दूर करावं लागेल. कारण जर आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंटला स्कोप देत असू तर आपल्या देशामध्ये आपल्या इंडिव्हिज्युअल ज्या बँक्स आहेत तर त्यासाठी सुद्धा आपल्याला बँकिंग सेक्टर सुद्धा आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी ओपन करावं लागेल. बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा परकीय बँका या भारतात स्थापन झाल्या पाहिजे. जर आपल्या देशामध्ये बँक या मोठ्या प्रमाणात किंवा आवश्यक त्या प्रमाणात असतील तर याचा फायदा काय होईल आपल्या देशाला, की आपल्या देशात बँकिंग सेक्टर मार्फत पैसा जो आहे, इन्व्हेस्टमेंट जो आहे तो वाढेल, पैसा पुरवला जाईल योग्य पद्धतीने. ठीक आहे, तर ह्या आपल्या 1991च्या आर्थिक सुधारणानंतर नरसिंहम समिती हा शब्द इथे महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर आरबीआयने चला परमिशन तर दिली. परमिशन दिल्यानंतर कुठलीही गोष्ट, आता हा एक नॅशनल डिसिजन होता, एका रातोरात रात्री असा डिसिजन होणार नाही की हा चला आज रात्री 12 वाजेपासून तुम्ही बँक स्थापन करू शकता, तसं नाही. आरबीआय टूक सम टाइम आणि त्यांनी 1993 मध्ये तुम्हाला जर खासगी क्षेत्रात बँक आता भारतात स्थापन करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काही मार्गदर्शक तत्वे हे फॉलो करावे लागतील आणि ती मार्गदर्शक तत्वे 1993 मध्ये आरबीआयने जाहीर केली की हे रूल्स आहेत आणि याच्यानुसार तुम्हाला आमच्या देशात बँक स्थापन करता येईल. क्लिअर. मग ह्या मार्गदर्शक तत्व हे आरबीआयने डिक्लेअर केल्यानंतर आपल्या देशामध्ये ज्यावेळेस प्रायव्हेट सेक्टर एक बूम मध्ये होता, प्रायव्हेट सेक्टर एक तेजीत आपल्या देशात सुरू झाला, त्या अनुषंगाने बँका सुद्धा आल्या. तर ज्यावेळेस आपण आपले धोरणं थोडी शिथिल केली तर सुरुवातीला 10 नव्या खासगी बँकांची स्थापना भारतात करण्यात आली. जवळपास 10 बँका 1993 नंतर आपल्याला बघायला भेटतील. त्यातली युटीआय बँक जी आहे अहमदाबादला, ही पहिली बँक ठरली. ठीक आहे, युटीआय. त्यानंतर ज्या ह्या नवीन खासगी बँका म्हणजे स्पेसिफिकली नरसिंहम समितीने दिलेल्या शिफारसी, 1993 मध्ये आरबीआयने जाहीर केलेली मार्गदर्शक तत्वे, त्यांची पूर्तता करून स्थापन झालेल्या बँका, हळूहळू ह्या ज्या 10 नवीन बँका स्थापन झाल्या ज्यांना आपण टॅग दिला की दीज आर द न्यू प्रायव्हेट सेक्टर बँक्स. ओल्ड कुठल्या, 1969च्या आधीच्या. मग कालांतराने यांची संख्या वाढत गेली. ठीक आहे, त्यानंतर 2013 मध्ये विलिनीकरण जे आहे ह्या बँकांचं विलिनीकरण होत गेलं, तर त्या दरम्यान त्यांची संख्या 7 होती. पुन्हा हा आकडा बदलला.
पुढे जाऊन बँकिंग सेक्टर आणि करंट पर्स्पेक्टिव्हने आपल्याला काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. त्यावेळेस तुम्हाला आणखी 2-3 महिन्यानंतर काय फेरबदल झालेला आहे आकड्यांमध्ये हा मी तुमच्याशी डिस्कस करेन. कारण तुम्हाला माहिती असेल आपले पुढचे क्लासेस जे आहेत, पुढचे म्हणजे इमिडिएटली नाही, मे बी आफ्टर 2 or 3 मंथ्स, मे बी आफ्टर 2 मंथ्स आपल्याला इकॉनॉमी सर्वे, बजेट, थोडं करंट पर्स्पेक्टिव्हने क्लासेस घ्यायचे. त्या दरम्यान याच्यावरचे सुधारित आकडे मी तुमच्याशी डिस्कशनला घेईन. ठीक आहे. तर 1993चा जो काही आरबीआयचा डिसिजन होता बाळांनो, आरबीआयचा डिसिजन काय होता? आरबीआयने त्यांची काही मार्गदर्शक तत्वे ही जाहीर केली, ती तुम्हाला फॉलो करावी लागतील. तर 1993 नंतर 2001 मध्ये आरबीआयने परत त्याच्यात काही बदल घडून आणले आणि त्या मार्गदर्शक तत्वांमध्ये काही नवीन गोष्टी ऍड केल्या. ठीक आहे. तर हा एक बदल लक्षात राहू द्या की 93 मधल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल हा 2003 मध्ये पुन्हा करण्यात आला होता. ठीक आहे. तो बदल म्हणजे काय होता? पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल आजच्याच क्लासमध्ये की ते तुमचा इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचा जो काही एक बँकेतला तुमची जो काही पैसा असेल तो किती असला पाहिजे त्याच्याबद्दलचा हा एक क्रायटेरिया होता की तुम्हाला किती पैसा भारतात जर तुम्ही आणला आणि त्यातला किती पैसा तुम्ही आमच्या एका ठराविक सेक्टरला देणार तर तुम्हाला आम्ही परमिशन देतो. तर हे आरबीआयचे नियम जे होते ते त्यांनी बदलले आणि निश्चितपणे आरबीआयचे नियम हे सगळ्या बँकांवर भारतात बंधनकारक असतात. इव्हन परकीय बँक जरी असेल तरी त्याच्यावर ते बंधनकारक असतील. क्लिअर आहे? फाईन. त्यानंतर स्थानिक क्षेत्रीय बँका, रिजनल रुरल बँक ज्या आपण म्हणतो, ज्याच्यावर आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली, तर त्या आपल्या ह्या बँकांचं कार्य काय किंवा त्या स्थापन करण्याचा डिसिजन कधी झाला? 1996-97चा जो आपला बजेट आला होता, तर त्या बजेटमध्ये भारत सरकारने अशा खासगी क्षेत्रात स्थानिक क्षेत्रीय बँका स्थापन करण्याचं धोरण जाहीर केलं. ठीक आहे. तर या स्थानिक क्षेत्रीय बँका, तर हे खासगी सेक्टरला सुद्धा इथे एक स्कोप असावा, त्यांनी इथे बँका ओपन कराव्या आणि त्यांचा अजेंडा काय असेल की ज्या तुमच्या ग्रामीण भागातल्या बचती असतील त्या गोळा करून, म्हणजे जो काही पैसा, ज्या काही ठेवी ग्रामीण भारतीय तुमच्याकडे ठेवतील त्या ठेवी आणि तो पैसा तुम्ही ग्रामीण भागातच कर्ज रूपाने द्यावा, जेणेकरून त्या रुरल इंडियामध्ये तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन घडून आणू शकता. तर तुम्हाला मेन स्ट्रीम किंवा मेन अर्बन एरियाजमध्ये यायची गरज नाही. तर हा सगळा पैसा युटिलाइज होईल ग्रामीण क्षेत्रात, जे काही कर्ज द्यायचे आहे ते तुम्हाला ग्रामीण क्षेत्रात द्यावे लागतील. ठीक आहे. हे त्याच्यामध्ये डिसाईड झालं. तर 1996 या दिवशी अशा बँका स्थापन करण्याची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली गेली आणि मार्गदर्शक तत्वांनुसार आपला ग्रामीण भारताचा विकास घडवून आणण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो बँकिंग इन्क्लुजन, कारण बँकिंग सेक्टर हे रुरल इंडियापर्यंत तेवढं स्प्रेड झालेलं नाहीये भारतात आपल्या. आता कुठे आपण जे काही आहे लोकांची खाती वगैरे खोलतो, पण बँकिंग सेक्टरमध्ये सगळे इन्क्लुडेड नव्हते. अँड दॅट इज द रिझन की तुमचे सावकार, तुमचे जमीनदार हे कशा पद्धतीने कर्ज देऊन लोकांच्या जमिनी हडपत होते. ठीक आहे. तर आता ह्या ज्या काही तुमच्या स्थानिक क्षेत्रीय बँका असतील याचं कार्यक्षेत्र काय असेल? 3 सलग जिल्ह्यांचा प्रदेश. ठीक आहे. 3 सलग जिल्ह्यांचा प्रदेश म्हणजे काय? आता जर समजा आपण महाराष्ट्राचा विचार केला, मग महाराष्ट्रामध्ये तुमचं धुळे, जळगाव, नंदुरबार हे 3 जिल्हे जे आहेत तर त्यांच्यासाठी म्हणून त्या क्षेत्रासाठी बँक असेल, तर ती असे जे 3 सलग जिल्हे आहेत ते त्यामध्ये इन्क्लूड केले जाते. मग त्याच्यासाठी त्यांचं भाग भांडवल जे असेल ते किमान 5 कोटी रुपये असायला पाहिजे, हे डिसाईड झालं. ठीक आहे. 5 कोटी भाग भांडवल त्यांचं असेल. त्यानंतर त्या भाग भांडवलांपैकी तर जे कोणी यामध्ये इन्व्हेस्ट करत असतील, व्यक्ती, कंपनी, ट्रस्ट, सोसायट्या, त्यांचं किमान 2 कोटी याच्यामध्ये असले पाहिजे. म्हणजे स्वतःचे 2 कोटी आणि उरलेले 3 कोटी लोकांकडच्या ठेवी, म्हणजे लोकांकडून उभा केलेला पैसा. तर असं टोटल 5 कोटीचं याचं भाग भांडवल असेल. जे 3 जिल्हे असतील याच्यावर एमपीएससी तुम्हाला प्रश्न विचारेल राजांनो, काळजीपूर्वक ऐका. त्या 3 जिल्ह्यांचा सलग प्रदेश, 5 कोटी भाग भांडवल, त्यापैकी 2 कोटी जे हे बँक स्थापन करत आहेत त्यांचे 2 कोटी असतील. ठीक आहे. फाईन.
त्यानंतर या बँकांचं नियंत्रण आरबीआय कायदा 1934 अंतर्गत जे काही नियम आहेत ते सगळे लागू असतील आणि बँकिंग नियंत्रण कायदा 1949 आणि आरआरबी कायदा जो 1976 मध्ये आपण बनवला होता तो सुद्धा यांना लागू होईल. म्हणजे तुमच्या रिजनल रुरल बँक ज्या आहेत त्या जर खाजगी क्षेत्रासाठी सुरू केल्या तर खाजगी क्षेत्रातल्या बँका ज्या ग्रामीण भागात एस्टॅब्लिश करतील त्यांच्यावर आरबीआयचा कायदा 1934, आरबीआयचा बँकिंग नियंत्रण कायदा 1949 आणि रिजनल रुरल बँकचा कायदा 1976 हा त्यांच्यावर बंधनकारक असेल आणि त्यानुसार त्यांना काम करावं लागेल. म्हणजे जर समजा आयसीआयसीआय किंवा एचडीएफसी ही ग्रामीण भारतात स्थापन होत असेल तर त्यांना हे सगळे नियम फॉलो करावे लागतील. ठीक आहे. आणि त्या ज्या काही 3 जिल्ह्यांमध्ये या बँका स्थापन केल्या जातील त्याच्या बाहेर त्यांना कुठली शाखा काढता येणार नाही. ती फक्त रेस्ट्रिक्टेड टू दॅट 3 डिस्ट्रिक्ट असेल. फाईन. आणि पर्याप्तता गुणोत्तर त्यांना किमान 8% साध्य करावं लागेल. म्हणजे तुमचं जे काही भाग भांडवल आहे किमान त्या भाग भांडवलाच्या 8% तुमच्याकडे ठेवी, तुमच्याकडे तुमच्या सेव्हिंग्स तुम्ही वाढवल्या पाहिजे. म्हणजे लोकांना तुम्ही तेवढे बेनिफिट्स दिले पाहिजे. लोकांचं तुमच्यावर तेवढं फेथ असलं पाहिजे की तुमच्याकडे त्यांना आता ठेवी ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. ठीक आहे. फाईन. चला आता पुढचा मुद्दा मी डिस्कशनला घेतोय की परकीय व्यापारी बँका म्हणजे बाहेर देशातल्या भारतात स्थापन झालेल्या बँका खासगी क्षेत्रातल्या. निश्चितपणे परकीय व्यापारी बँक ही सरकारी बँक राहू शकत नाही, पब्लिक सेक्टर बँक राहू शकत नाही, ती खासगी क्षेत्रात गृहीत धरली जाईल. त्याच्या आधी गेल्या 15 मिनिटात 20 मिनिटात जे जवळपास जे काही आपण डिस्कस केलं इज एव्हरीथिंग क्रिस्टल क्लिअर? प्लीज पोलला रिस्पॉन्ड करा. पोल दिसला नसेल तर कमेंट सेक्शन मध्ये एक थम्स अप द्या. काही प्रश्न असेल तर मला पोलमध्ये कमेंटमध्ये विचारा. व्हेरी गुड आफ्टरनून तेजस्विनी. फाईन. तर आता आपल्याला बघायचंय परकीय व्यापारी बँका. चला आय होप एव्हरीथिंग इज क्रिस्टल क्लिअर. कोणाला काही डाऊट नाहीये. पोलमध्ये सगळ्यांनी रिस्पॉन्ड करा कृपया करून. पोल दिसला नसेल तर कमेंटमध्ये एक थम्स अप देत चला. म्हणजे मला कळतं की प्रत्येकाला सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. ठीक आहे. चला आता बघूयात परकीय व्यापारी बँका. हॅलो अर्चना. आता भारतात ब्रिटिश काळापासून ह्या परकीय बँका कार्यरत होत्या. मग नंतर 1993 मध्ये जे आपण डिस्कस केलं की आरबीआयचे नवीन गाईडलाईन्स तर त्याच्यानुसार जे काही नियंत्रण होते ते थोडे शिथिल करण्यात आले. परकीय बँकांनी भारतात प्रवेश केला आणि आता त्यांना भारतात प्रवेश करण्यासाठी त्यांना काही नियम ठेवले गेले. आता नवीन धोरणानुसार जर समजा एखाद्या परकीय बँकेला लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ HSBC और स्टँडर्ड चार्टर्ड और तुमची येस बँक, त्यांना जर भारतात पहिली शाखा काढायची असेल तर त्यासाठी त्यांना किमान $1 कोटी हे भारतात आणावे लागतील. जर तुम्ही $1 कोटी घेऊन येणार असणार तर तुम्ही भारतात शाखा काढू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला दुसरी आणि तिसरी शाखा काढायची असेल तर दुसऱ्या शाखेसाठी सुद्धा तुम्हाला $1 कोटी आणावे लागतील आणि तिसऱ्या शाखेसाठी तुम्हाला $50 लाख भारतात आणावे लागतील. ह्या क्रायटेरियाजवर एमपीएससी तुम्हाला प्रश्न विचारेल बाळांनो. हे काळजीपूर्वक ऐका. 93चं धोरण कुठल्याही परकीय बँकेला भारतात तिची पहिली शाखा काढायची असेल तर $1 कोटी नव्हे, $1 कोटी अमेरिकन डॉलर्स. ठीक आहे. ना युरो, ना येन, ना दिनार. आय एम टॉकिंग अबाउट डॉलर्स. तर $1 कोटी भारतात आणावे लागतील पहिल्या शाखेसाठी. दुसऱ्या शाखेसाठी सुद्धा $1 कोटी आणावे लागतील आणि तिसऱ्या शाखेसाठी तुम्हाला 50 लाख म्हणजे 0.5 कोटी हे भारतात आणावे लागतील. ठीक आहे. भारतामध्ये सध्या इंग्लंडची जी स्टँडर्ड चार्टर्ड ही जी बँक आहे तिच्या सर्वाधिक शाखा भारतात आहेत. त्याच्या खालोखाल HSBC, हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन आणि त्यानंतर सिटी बँक यांचा नंबर लागतो. तर सगळ्यात जास्त शाखा भारतात स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या आहेत, त्यानंतर HSBC आणि त्यानंतर सिटी बँक. फाईन. इतरही बँका आहेत पण त्यांच्या शाखा ह्या कमी आपल्याला बघायला भेटतील, तेवढे जास्त शाखा नाहीयेत. आणि या परकीय बँकांना तुम्हाला कुठल्याही ग्रामीण भागात जाण्यात इंटरेस्ट नाहीये. बीड, उस्मानाबाद, नंदुरबार
ह्या जिल्ह्यांमध्ये, त्यांना ग्रामीण भागात ह्या बँका तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. 2010 मध्ये ज्यावेळेस आपण साधारणपणे 11 वर्ष मागे गेलो, 11-12 वर्ष मागे, तर इंडिया आणि चायना यांच्यातला जो काही एक आर्थिक व्यापार किंवा यांच्यातला एक आपण म्हणूयात की आर्थिक देवाणघेवाण, जो काही आर्थिक व्यापार हा वाढत गेला. तर हा आर्थिक व्यापार किती मोठा आहे भारत आणि चायना मधला याची तुम्हाला निश्चितपणे कल्पना आहे. आणि त्याच्यामुळे 2010च्या दरम्यान इंडस्ट्रियल कमर्शियल बँक ऑफ चायना ICBC या बँकेने मुंबईत शाखा काढण्याचा निर्णय घेतला. आता तुम्हाला वाटेल की सर तुम्ही ICBC बद्दल आम्हाला काय सांगताय, आम्हाला चायनाचा राग येतो कारण आम्हाला कोविड आठवतं. तर ICBC ह्यासाठी मी इथे नमूद केलं कारण ICBCच्या शाखांच्या बाबतीत जगात पहिला क्रमांक लागतो. सगळ्यात जास्त शाखा या जगात कुठल्या बँकेच्या असतील तर त्या आहेत तुमच्या इंडस्ट्रियल कमर्शियल बँक ऑफ चायनाच्या, आणि त्याच्या खालोखाल आपली SBI, त्यानंतर नंबर लागतो आपल्या भारतीय स्टेट बँकेचा. ठीक आहे, की जगात सर्वाधिक शाखा कोणाच्या असतील तर ते ICBCच्या आहे, आणि त्यानंतर 2 नंबरला आहे आपलं स्टेट बँक ऑफ इंडिया. आता आणखी 2-3 महिन्यात जर कुठला डेटा बदलला तर निश्चितपणे मी तुमच्याशी तो शेअर करेल, तो डिस्कस करेल. ठीक आहे. आता जसं आपण इथे SBI बद्दल मी इथे नमूद केलं की ICBC नंतर SBI एक अशी बँक आहे की जिच्या जगात सगळ्यात जास्त शाखा आहेत. तर जर समजा आपण भारतीय बँकांबद्दल विचार केला तर आपल्या टोटल 22 भारतीय बँका ज्या आहेत तर यापैकी 16 आपल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या, म्हणजे तुमचं SBI, तुमचं बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या तुमच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आहेत. तर अशा 22 भारतीय बँका, त्यातल्या 16 सार्वजनिक क्षेत्रातल्या आणि 6 खाजगी क्षेत्रातल्या ज्या आपल्या भारतीय बँका आहेत त्यांच्या परदेशात शाखा त्यांनी ओपन केलेल्या आहेत, त्यांच्या ब्रांचेस. ठीक आहे. तर आपल्या टोटल 22 भारतीय बँका, त्यातल्या 16 सार्वजनिक क्षेत्रातल्या आणि 6 खाजगी क्षेत्रातल्या, अशा जगातल्या 47 देशांमध्ये काम करत आहेत. त्यांच्या शाखा या 47 देशांमध्ये तुम्हाला भेटतील. 47 देशांमध्ये त्यांची एकूण 233 परकीय कार्यालय आहेत. ठीक आहे. त्यामध्ये 148 शाखा, 7 तुमचे संयुक्त उद्योग आणि 23 तुमच्या संलग्न संस्था आणि 55 प्रातिनिधिक कार्यालय. आता हे सगळे आकडे लक्षात ठेवण्याची गरज नाही, याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होतील. पोस्ट कोविड थोडेसे सिच्युएशन बदलले आहेत, तर मी तुमच्यासोबत हे डिस्कस करेन. पण 47 देशांमध्ये, आणि हे थोडेसे आकडे एकदा गो थ्रू करा, नजरेखालून जाऊ द्या. ठीक आहे. फाईन. तर आता जर आपण शाखांचा विचार केला तर शाखांच्या संख्येनुसार बँकांचा क्रम आता बघूया. तर बँक ऑफ बडोदाच्या 20 देशांमध्ये मिळून सर्वाधिक 46 शाखा आहेत. ठीक आहे, आणि त्यांचे 59 परकीय कार्यालय आहेत. फाईन. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 29 देशांमध्ये मिळून 42 शाखा आहेत आणि 59 त्यांची परकीय कार्यालय आहेत. आणि बँक ऑफ इंडियाच्या 14 देशांमध्ये मिळून 24 शाखा आहेत आणि 33 परकीय कार्यालय आहेत. तर मग इथे लक्षात ठेवायचं काय, सगळ्यात जास्त शाखा इतर देशांमध्ये जर आपण बघितल्या, आता ऑफकोर्स SBIचा 2 नंबर लागतो, मी तुम्हाला सांगितलं, पण बाकीच्या नंबर ऑफ ब्रांचेस अँड नंबर ऑफ कंट्रीज ह्या इथे वेगवेगळे फॅक्टर आहेत. तर सगळ्यात जास्त देशांमध्ये कोणाच्या शाखा आहेत, तुमच्या SBIच्या. त्या किती आहेत, 29. ठीक आहे. पण सगळ्यात जास्त शाखा कोणाच्या आहेत, तुमच्या बँक ऑफ बडोदाच्या. त्या किती आहेत, तुमच्या 46. लक्षात येते तुमच्या. म्हणजे सगळ्यात जास्त देशांमध्ये प्रेझेन्स कोणाचा आहे, SBIचा आहे. किती, 29 देशांमध्ये SBI आहे, पण त्यांच्या शाखा 42 आहेत. पण बँक ऑफ बडोदा ही 20 देशांमध्येच आहे, पण त्यांनी 46 शाखा काढलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी ब्रांचेस जास्त ओपन करून ठेवलेल्या आहेत बँक ऑफ बडोदा. ठीक आहे. तर नंबर ऑफ ब्रांचेस जगात सगळ्यात जास्त जरी SBIच्या असल्या आपण म्हटलं, म्हणजे त्या कशा पद्धतीने ICBC नंतर SBIचा नंबर लागतो, म्हणजे काय की ICBC नंतर तेवढ्या देशांमध्ये SBIचा प्रेझेन्स आहे. SBI 29 देशांमध्ये, त्यामुळे SBIचा आकडा जास्तच आहे. बँक ऑफ बडोदा 20 देशांमध्ये, पण शाखा ज्या आहेत त्या SBIच्या 42 आहेत
आणि तुमच्या बँक ऑफ बडोदाच्या 46 आहेत, एसबीआय पेक्षा जास्त. त्यानंतर तुमचं येतं बँक ऑफ इंडिया, 14 देशांमध्ये मिळून 24 शाखा. ठीक आहे, फाईन. चला, आतापर्यंत डिस्कस केलेले फॅक्ट्स, मुद्दे सगळे क्लिअर आहेत. चला पुन्हा एकदा पोलला सांगा. आय होप लक्षात येत आहे, आय होप गोष्टी क्लिअर होत आहेत तुम्हाला. फाईन. चला, काही डाऊट असेल तर विचारा. थोड्या फॅक्ट्स आहेत, जेवढ्या जास्त रिवाइज करणार तुम्ही गोष्टी, द मोर यू रिवाइज द मोर यू विल अंडरस्टँड, द मोर यू विल रिकॉल. आणि मला एक सांगा, कंबाईनच्या एक्झाममुळे विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे का? जो तुमचा कंबाईनचा आता पेपर होणार आहे त्याच्यामुळे मुलं कमी येत आहेत क्लासला? आय होप रेकॉर्डिंग तुम्ही नंतर बघणार क्लासचं, जरी आता विद्यार्थी कमी असले तरी. तर आता बघूयात भारतीय बँकांचं वर्गीकरण. जर वर्गीकरण बघितलं तर एक आपल्या संघटित बँका आणि दुसऱ्या असंघटित बँका. संघटित बँकांबद्दल मी तुमच्याशी चर्चा केलेली आहे. ठीक आहे, आरबीआयच्या अंतर्गत या सगळ्या बँका काम करतील. तुमच्या सार्वजनिक बँका, तुमच्या सहकारी म्हणजे तुमच्या कॉपरेटिव्ह सेक्टर बँक्स, कॉपरेटिव्ह बँक ज्यांना आपण म्हणतो त्या. ठीक आहे, त्यानंतर तुमच्या परकीय बँका, ह्या सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होतात संघटित बँकिंग क्षेत्रात. तुमच्या असंघटित बँकेमध्ये खाजगी सावकार, सराफी, पेटीवाले, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहे. 1770 मध्ये बँक ऑफ हिंदुस्तान ही पहिली बँक स्थापन झाली. अलेक्झांडर अँड कंपनीने कलकत्त्याला या बँकेची स्थापना केली होती. मी हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह सांगत असताना बाळांनो तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे. 1806 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने बँक ऑफ कलकत्ता ही पहिली प्रेसिडेन्सी बँक सुरू केली, म्हणजे कलकत्ता प्रेसिडेन्सी मध्ये सुरू केलेली. त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी 1840 मध्ये सुरू झाली. 1843 मध्ये मद्रास प्रेसिडेन्सीला बँक ऑफ मद्रास सुरू झाली. ठीक आहे, त्यानंतर 1865 मध्ये अलाहाबाद बँक, अलायन्स बँक ऑफ सिमला या बँकांची स्थापना करण्यात आली. आणि बँकिंगचा इतिहास सांगत असताना हे सगळे मुद्दे मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहेत. त्यानंतर अवध कमर्शियल बँक, याच्याबद्दल मी तुमच्याशी चर्चा केली होती. पंजाब नॅशनल बँक 1894 संपूर्ण भारतीय मालकीची पहिली बँक, ही मी तुमच्याशी डिस्कशनला घेतलं होतं हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह सांगत असताना. आणि आरबीआय जी तुमच्या ब्रिटिश शासनाने स्थापन केलेली बँक होती, त्यासाठीचा कायदा होता 1934. आरबीआय कायदा 1934 नुसार 1 एप्रिल 1935 ला आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची भारतात स्थापना झाली. आणि 1 जानेवारी 1949 ला आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आणि 49चाच जो आपला कायदा आहे, बँकिंग विनिमय कायदा, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, हा संमत केला गेला. आणि त्याच्यानुसार आरबीआयचं नियंत्रण भारतातल्या सगळ्या बँकांवर आलं. आरबीआयला सुपर बॉस बनवण्यात आलं. त्यानंतर बँकिंग कंपनी ऍक्ट 1961 नुसार बँकांचं सक्तीने विलिनीकरण करण्याचा अधिकार आरबीआयला प्राप्त झाला. आणि 61 मध्ये जो कायदा करून आरबीआयला ताकद भेटली, जो अधिकार भेटला, त्याची फलनिष्पत्ती किंवा त्याचा परिणाम आपण 1969 मध्ये बघितला. 1969 ते 80चा जो नॅशनलायझेशन ड्राईव्ह होता, त्याच्यामध्ये आपण बघितलं कशा पद्धतीने नॅशनलायझेशन झालं. फाईन. त्याच्यानंतर ज्या आपल्या प्रेसिडेन्सी बँक होत्या, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ बेंगॉल आणि बँक ऑफ कलकत्ता, या तिन्ही प्रेसिडेन्सी बँकांचं 1921 मध्ये एकत्रीकरण करण्यात आलं, एकत्र केल्या गेल्या त्या. ठीक आहे, त्यांचं एकत्रीकरण केल्या गेल्यानंतर एकच इम्पेरियल बँक ही स्थापन करण्यात आली, तिघांची मिळून एकच. आणि हीच तुमची इम्पेरियल बँक पुढे झाली तुमची एसबीआय. तर काय झालं, 1955 ला एसबीआय कायदा 1955 त्याच्या अंतर्गत इम्पेरियल बँकेला ताब्यात घेण्यात आलं आणि तिचं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये रूपांतरण करण्यात आलं. एडी गोरावाला जी समिती होती, या समितीने आपल्या 1954च्या अहवालात हे म्हटलं होतं की या इम्पेरियल बँकेसाठी कायदा करून तिचं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये रूपांतरण करण्यात यावं. ठीक आहे, आजचा तुम्हाला एक होमवर्क देतो मी बऱ्याच क्लासमध्ये, माझ्या काही क्लासेसमध्ये अधूनमधून होमवर्क देत असतो की जेणेकरून तुम्ही तुमचं स्वतःचं रिसर्च करावं. मला एक सांगा, एसबीआयचं जो काही कायदा आहे
एसबीआय इज नॅशनलाइज्ड बँक और व्हॉट? ही राष्ट्रीयकृत बँक आहे की नाहीये एसबीआय? आत्ता उत्तर दिलं नाही तरी चालेल, आफ्टर क्लास थोडंसं रिसर्च करा. एसबीआय ही राष्ट्रीयकृत बँक आहे की नाहीये? एसबीआय कायदा 1955 काय सांगतो? थोडंसं रिसर्च करायचं. ठीक आहे, तर आपण जे बघितलं थोड्या वेळापूर्वी की तुमची 1806 मध्ये बँक ऑफ कलकत्ता, 1840 ची बँक ऑफ बॉम्बे आणि 1843 ची बँक ऑफ मद्रास या तिघांचं एकत्रीकरण करण्यात आलं 1921 ला आणि या तिघांचं एकत्रीकरण करून बनली आपली इम्पेरियल बँक. आणि या इम्पेरियल बँकेचं 1955 मध्ये कन्व्हर्जन करण्यात आलं तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये. ठीक आहे, दिस इज हाऊ तुमची एसबीआय ही स्थापन झाली. एम आय क्लिअर टू यू? एसबीआय स्थापन कशी झाली लक्षात आलं? क्लिअर आहे? फाईन. चला, हे क्लिअर असेल तर आता पुढचा मुद्दा बघूया. पुढचा पॉईंट तुमच्याशी डिस्कस करतो. याच्यावर प्रश्न एक्सपेक्टेड आहे. तर एसबीआय संलग्न बँक कायदा म्हणजे एसबीआय आणि तिच्या ज्या असोसिएट्स आहेत तर त्यासाठी सुद्धा एक कायदा झाला 1959 नुसार. ज्या 8 संस्थानिक बँका होत्या त्या एसबीआयने ताब्यात घेतल्या. म्हणजे जी आपल्या देशातल्या संस्थानं होती, जयपूर संस्थान, बिकानेर संस्थान, हैदराबाद, ह्या संस्थानांच्या ज्या काही बँका होत्या त्या सुद्धा एसबीआयने आपल्या ताब्यात घेतल्या. ठीक आहे, आणि यांना एसबीआयच्या सहयोगी बँका म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर बँक ऑफ बिकानेर आणि बँक ऑफ जयपूर या दोन बँकांचं विलिनीकरण करण्यात आलं आणि त्यांचं विलिनीकरण करून त्यांचं स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर अशी एकच बँक 1963 मध्ये स्थापन करण्यात आली. आणि आपण बघितलं 1961 मध्ये आरबीआयला सक्तीचं विलिनीकरण करण्याचा अधिकार भेटला होता. त्या अधिकाराचा वापर करून तुमचं बँक ऑफ बिकानेर आणि बँक ऑफ जयपूर या दोघांचं विलिनीकरण केलं गेलं आणि स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर 1963 मध्ये स्थापन करण्यात आली. त्यानंतर जे आपण खासगीकरण जो एक नवीन प्रक्रिया आता बघत आहोत, तर खासगीकरणामध्ये काय होतं की राष्ट्रीयकरण झालेल्या गोष्टी पुन्हा खासगी क्षेत्राला दिल्या जातात. आता राष्ट्रीयकरणामध्ये काय झालं की ज्या काही आधी खासगी क्षेत्रातल्या तुमच्या बँका होत्या तर खासगीकरणापासून राष्ट्रीयकरण म्हणजे काय, खासगी क्षेत्राला तुम्ही सरकारी क्षेत्रात आणतात. तर 19 जुलै 1969 ला 14 खासगी क्षेत्रातल्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आता यातल्या कुठल्या बँकांना निवडलं गेलं? जसं मी तुम्हाला सांगितलं सगळ्याच बँकांचं काही खासगी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं नाही. ज्या काही बँकांचं राष्ट्रीयकरण झालं नाही त्यांना आपण म्हणतो जुन्या खासगी क्षेत्रातल्या बँका. ठीक आहे, मग ह्या कुठल्या बँका त्यांनी निवडल्या गेल्या की ज्यांचं 50 कोटींपेक्षा अधिक ठेवी होत्या तशा बँकांची निवड इंदिरा गांधींनी केली. की आपल्याला देशासाठी आता पैसा लागेल, आपल्या देशात आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण रोखण्यासाठी, प्लस आपल्याला जर गरिबी हटवायची असेल तर आपल्याला कृषी क्षेत्र, लघु उद्योग, ग्रामीण विकास या क्षेत्राला कर्ज पुरवठा हा प्रॉपरली झाला पाहिजे. कारण जर खासगी क्षेत्रात तुमची बँक असेल तर तिचं मेन इंटेन्शन त्यांचं इंडिव्हिज्युअल प्रॉफिट असेल, येते लक्षात. पण त्यांचं एक काम बँकिंग सेक्टरच्या मार्फत जर आपल्याला आपले सोशल सेक्टर्स ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करायचे असतील तर त्यासाठी बँकिंग सेक्टर हे अतिशय महत्वाचं माध्यम ठरू शकतं, हे भारत सरकारला लक्षात आलं. आणि त्यासाठी ज्यांची 50 कोटींपेक्षा अधिक ज्यांचं भाग भांडवल होतं, ठेवी होत्या, अशा सगळ्या बँकांना भारत सरकारने आपल्या ताब्यात घेतलं. आणि तो पैसा काही ठराविक इंडस्ट्रियलिस्ट किंवा काही ठराविक भांडवलदारांच्या हातात, काही लोकांच्या हातात न जाता तो पैसा आता शेतीसाठी, लघु उद्योगांसाठी, भारतातल्या गरिबीचं प्रमाण कमी करण्यासाठी आता वापरण्यात येणार होता. तर एक मेजर ड्राईव्ह 1969 ते 80 दरम्यान चालला. त्यानंतर पुन्हा 1990 मध्ये 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तर 90 मध्ये जो क्रायटेरिया वापरला गेला तो 50 कोटीचा न वापरता 200 कोटीचा वापरला होता. म्हणजे 1990 मध्ये
जे बँकांचं राष्ट्रीयकरण 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, तर त्यावेळेस अशा बँका निवडल्या की ज्यांचं 200 कोटींपेक्षा अधिक तुमचं भाग भांडवल होतं. आणि तुम्हाला इकॉनॉमिक रिफॉर्म्स वेळेस मी सांगितले बाळांनो की आपल्या देशात 90च्या दशकात जे काही आर्थिक संकट आपल्या देशावर आलं होतं की परकीय कर्ज खूप वाढले होते, इम्पोर्ट खूप वाढलं होतं, आपलं परकीय देणे खूप वाढली होती. आणि ह्या सगळ्या परकीय कर्ज, परकीय देणं, या सगळ्या याच्यात भारत सरकारच्या समोर जे काही आर्थिक संकट होतं तर बँकांना ताब्यात घेणं आवश्यक होतं. तुम्ही म्हणणार की सर या बँका कुठल्या कुठल्या होत्या? डोंट वरी, या सगळ्यांची लिस्ट तुमच्यासोबत नोट्समध्ये शेअर करण्यात आलेली आहे. तुम्हाला या नोट्स भेटतील, प्लीज त्या व्यवस्थित गो थ्रू करा. ठीक आहे, फाईन. चला आता पुढचा मुद्दा बघूया. पुढचा मुद्दा आहे आपला की 1994 मध्ये, आता 93 मध्ये आपण बघितलं की 90 मध्ये आपण बघितलं की पुन्हा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. 93 मध्ये आपण बघितलं होतं की तुमच्या खाजगी क्षेत्रासाठी आरबीआयने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. ठीक आहे, सॉरी. आणि 94 मध्ये ज्या काही सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका होत्या त्यांचं आंशिक खाजगीकरण, म्हणजे पूर्णपणे त्यांना काय म्हणतात, कम्प्लिटली त्यांना प्रायव्हेटाइज नाही केलं, पण काही त्याचे शेअर्स किंवा काही भाग त्याचा खाजगीकरणासाठी खुला केला गेला. ठीक आहे, मग काही बँका ज्या होत्या त्यांचं आंशिक खाजगीकरण केलं गेलं, म्हणजे त्यानुसार काय झालं की त्या बँकांना स्वतःचे शेअर विकून त्यांना भाग भांडवल उभा करण्याची सवलत दिली. 94 पर्यंत सिस्टम काय होती, म्हणजे ज्यावेळेस नरसिंहम समिती आपण बघितलं, त्यांनी सांगितलं की आपल्याला काही गोष्टी आता शिथिल कराव्या लागतील. ठीक आहे, म्हणजे काय, आता किती दिवस तुम्ही त्या सरकारी बँकांना पोसणार आहात हा प्रश्न भारत सरकारला विचारला गेला. तुम्हाला आता किती दिवस, म्हणजे ठीक आहे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करायचे मान्य आहे, पण मग इतर पण तर कामं करायचे, तुम्हाला बँकिंग सेक्टरला सांभाळत बसणार का? तर त्यासाठी बँकिंग सेक्टरला एक सवलत दिली की तुम्ही तुमचे शेअर्स विकू शकता, ते शेअर्स विकून तुम्ही तुमचं भाग भांडवल उभं करू शकता. त्यानंतर तुमच्या प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी सुद्धा बँकिंग व्यवसाय हा खुला करण्यात आला. आणि त्यामुळे आपण बघतो की मोस्टली 90s नंतर, आपल्या एलपीजी रिफॉर्म्स नंतर आणि 93च्या आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनंतर या परकीय बँका किंवा खासगी क्षेत्रातल्या बँकांमध्ये वाढ झाली. फॉरेन इन्व्हेस्टर्सने आपल्या बँकांचे शेअर सुद्धा विकत घेतले. सध्या भारतामध्ये खासगी बँकांमध्ये 74% परकीय गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. आणि ज्या काही आंशिक खासगीकरण करण्यात आलं आपल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं, तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक काळजी घेतं की त्यांचे शेअर्स हे 51% मेंटेन राहतील. 51%पेक्षा ते कमी करणार नाही, म्हणजे मालकी हक्क हा भारत सरकारचाच असेल. 49% शेअर्स तुम्ही विकू शकता तुमचे टोटल जे आहेत ते, पण 51% जे आहेत त्याचा मालकी हक्क तुमचा भारत सरकारचा स्वतःचा असेल. एम आय क्लिअर टू यू? आलं लक्षात? फाईन. त्याच्यानंतर बँकांबद्दल अजून एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की ज्याला आपण म्हणतो की शेड्युल्ड बँक आणि नॉन शेड्युल्ड बँक. ज्याचं नाव आहे की तुमच्या अनुसूचित आणि बिगर अनुसूचित बँका ह्या काय असतं. ठीक आहे, तर बघूयात अनुसूचित आणि बिगर अनुसूचित बँका काय असतात. की ज्या वेळेस आपला आरबीआयचा कायदा बनला आणि त्या कायद्यानुसार, म्हणजे ज्या बँकांचा समावेश 1934चा आरबीआय कायद्यानुसार जी काही आरबीआयची एक लिस्ट बनली आहे, जी काही अनुसूची बनली आहे, तर दुसऱ्या अनुसूचीमध्ये करण्यात येतो त्या बँकांना अनुसूचित बँका असे म्हणतात. शेड्युल्ड बँक असं त्यांना म्हणतात. मग या शेड्युल्ड बँक साठी काही क्रायटेरियाज आहेत. येते ते क्रायटेरियाज काय काय आहेत? राजेश्वर, अर्चना, ज्ञानेश्वरी, क्रायटेरिया लक्षात घ्या. त्या बँकेचं जे भाग भांडवल आहे आणि जो राखीव निधी आहे तो 5 लाख रुपयांपेक्षा कमी नसावा. आणि जे कोणी त्याचे ठेवीदार आहेत त्यांच्या हितासाठी त्या बँकाने काम करावं, संकेत हे ठरवण्यात आलं. ठीक आहे, तर तुमच्या अनुसूचित बँकांमध्ये तुमचं एसबीआय, तिच्या असोसिएट बँक्स, तुमच्या ज्या काही नॅशनलाइज बँक आहेत, तुमच्या रिजनल रुरल बँक, तुमच्या खासगी अनुसूचित बँका, परकीय बँका,
तुमच्या कोऑपरेटिव्ह, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स या सगळ्या तुमच्या अनुसूचित बँकांमध्ये येतात. क्लिअर आहे? स्वप्ना, किरण, लक्षात येतंय? तेजस्विनी, अनुसूचित बँका म्हणजे कोण कोण? तुमची एसबीआय, असोसिएट बँक, तुमच्या सगळ्या नॅशनलाइज्ड बँक, तुमच्या रिजनल रुरल बँक्स, तुमच्या खासगी अनुसूचित बँक, म्हणजे जे आपलं स्ट्रक्चर्ड बँकिंग सेक्टर आहे हे सगळं तुमच्या अनुसूचित बँकेत येत आहे. त्यानंतर बिगर अनुसूचित बँका, म्हणजे ही जी दुसरी अनुसूचीमध्ये ज्या बँकेंना स्थान देण्यात आलेलं नाहीये, सिंपल, त्या तुमच्या बिगर अनुसूचित बँका. तर यांच्यावर सुद्धा आरबीआयचं कंट्रोल असतं, पण जे आरबीआय कर्ज देतं अनुसूचित बँकांना, ते कर्ज, ते पुनर्वित्त आणि विनिमय या सगळ्या गोष्टी, म्हणजे जे काही एक आर्थिक मदत आरबीआय मार्फत अनुसूचित बँकांना होते, ती बिगर अनुसूचित बँकांना होत नाही. मात्र आरबीआयची सगळे बंधनं, सगळे नियम यांना लागू असतील, पण आरबीआय यांना कुठला पॉकेट मनी देणार नाही. व तुमच्या जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी बँका, प्राथमिक सहकारी पतसंस्था या सगळ्या तुमच्या बिगर अनुसूचित बँकांमध्ये येतात. येते लक्षात? मोस्टली एमपीएससी जो आहे, शिल्पा, हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतो. आकाश, लक्षात येते? आशिष, स्मिता, रेणू, एमपीएससी विचारेल की तुमच्या अनुसूचित आणि बिगर अनुसूचित बँका कोणत्या. क्लिअर आहे? सादिक, लक्षात आलं जे जे मी डिस्कस केलं ते आतापर्यंतचे मुद्दे? फाईन. चला, आतापर्यंत जे काही मुद्दे डिस्कस केले ते सगळे क्रिस्टल क्लिअर असतील तर प्लीज मला पोलला रिस्पॉन्ड करून सांगा. सगळं काही क्लिअर आहे? सगळं काही लक्षात आलं? काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. फाईन. तर ज्या खासगी बँका आहेत आपण डिस्कस केलं की तुमच्या जुन्या खासगी बँका, नव्या खासगी बँका, स्थानिक क्षेत्रीय बँका, हे क्रायटेरिया मी तुमच्याशी डिस्कस केले. ठीक आहे. त्यानंतर ग्रामीण भागातून बचती गोळा करून त्यांचा वापर करून, जसं मी तुम्हाला सांगितलं 96-97 पासून पुन्हा या बँका या एस्टॅब्लिश केल्या गेल्या आणि ह्या रिजनल रुरल बँक मार्फत कशा पद्धतीने हा जो पैसा, हे जे पुनर्वित्त, हे ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी वापरला जाईल याच्यावर फोकस केला गेला. परकीय बँका आपल्या देशात 1993 नंतर स्थापन झाल्या. काही फॅक्ट्स लक्षात ठेवण्यासाठी म्हणून की आपल्या भारतात सगळ्यात पहिले 1987 मध्ये एटीएम सेवा सुरू करणारी जी बँक होती तर ती होती एचएसबीसी. ठीक आहे, म्हणजे मशीन मधून पैसे निघतील 1987 मध्ये खूप मोठी गोष्ट होती की आतापर्यंत लोकांना त्यांचं पासबुक घेऊन जाऊन किंवा चेक किंवा तो वठवून तुम्ही पैसे काढायचे किंवा चलान भरून पैसे काढायचे, पण मशीन मधून पैसे निघतात तर भारतीयांसाठी ते एक मॅजिक, एक मिरॅकल होतं. ठीक आहे. सो युअर हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन HSBC ने 1987 मध्ये भारतात सगळ्यात पहिले एटीएम सुरू केलं होतं. हा एक मुद्दा लक्षात राहू द्या. ठीक आहे. फाईन. त्यानंतर रिजनल रुरल बँक हा एक कम्प्लीट डिफरंट सेगमेंट आहे, डिफरंट एंटिटी आहे, त्याच्यावर आपण चर्चा करूया. आय होप आतापर्यंत डिस्कस केलेले मुद्दे क्लिअर आहे. बघूयात तुमच्या प्रादेशिक ग्रामीण बँका, रिजनल रुरल बँक. 1975च्या नरसिंहम समितीने, नाव लक्षात राहू द्या, जे जे मी गोल करतोय ते महत्वाचे पॉइंट्स आहेत एक्झाम पर्स्पेक्टिव्हने. 1975 नरसिंहम समिती त्यांनी शिफारस केली या प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याची. मुख्य उद्देश काय होता? बँकिंग व्यवस्थेचा जो काही प्रचार प्रसार त्या डेव्हलप करणं तुमच्या ग्रामीण भागात. ठीक आहे. आणि त्यानुसार गांधी जयंतीला 1975ला 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. त्यांची पण सगळी लिस्ट तुम्हाला एसएमईजने जे आमच्या नोट्स बनवल्या आहेत त्यामध्ये बघायला भेटेल. ठीक आहे. तर त्यानंतर महाराष्ट्रात
महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक या 2 प्रादेशिक ग्रामीण बँका कार्यरत आहेत आणि आणखी डिटेलमध्ये लिस्ट ही सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. फाईन. त्यानंतर एक प्रकार असतो अजून तुमच्या सहकारी बँका. सहकारी बँकांमध्ये तुमच्या कोऑपरेटिव्ह बँक्स ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, हे तुम्ही नाव ऐकलं असेल. तर स्वातंत्र्यापूर्वी 1904 ला सहकारी पतपुरवठा संस्था हा कायदा आला आणि त्याच्यानुसार सहकारी बँका ह्या उभारण्याला सुरुवात झाली. सहकारी बँका म्हणजे काय? कोऑपरेटिव्ह बँक्स. आता आपण 13 जणांनी मिळून ठरवलं की चला आपण आपला काही पैसा उभा करू, आपण आपला पैसा टाकू, आपली बँक स्थापन करू आणि बाकीचा पैसा जो आहे आपण तो लोकांच्या ठेवी स्वीकारू आणि अशा पद्धतीने आपण बँकिंग व्यवसायाला सुरुवात करू. तर सहकारी म्हणजे काय? तुमच्या कोऑपरेटिव्ह बँक्स एका गटाने मिळून, जसे आपले कोऑपरेटिव्ह साखर कारखाने असतात, सहकारी साखर कारखाने, अगदी त्याच पद्धतीने तुमच्या ह्या सहकारी बँका असतात. ठीक आहे. तर महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये संमत केला आणि याच्यानुसार याच्यामध्ये प्राथमिक कृषी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती किंवा तुमच्या जिल्हा सहकारी बँका, राज्य सहकारी बँका असे स्तर ठेवले गेले. तुमच्या सहकारी बँका कुठे असतील? एक तुमच्या प्राथमिक कृषी पतसंस्था की ज्या तुमच्या रुरल एरियात, त्यानंतर तुमचे एक जिल्हा स्तरावर एक सहकारी बँक असेल आणि तुमची राज्य सहकारी बँक वेगळी असेल. असे 3 स्तर, असे 3 टायर जे आहेत हे इथे डिसाईड केले गेले. हे 3 स्तर इथे डिसाईड केले गेले. ठीक आहे. तर जी आपली राज्य सहकारी बँक असेल, तर राज्य सहकारी बँकेचं राज्यातल्या सर्व बँका, सर्व म्हणजे तुमच्या राज्यातल्या सर्व सहकारी बँकांवर नियंत्रण असते. येते लक्षात? सगळ्या बँका म्हणजे तुम्ही असं नका इथे गृहीत धरू की तुमची राज्य सहकारी बँक ही एसबीआय आणि बँक ऑफ इंडिया आणि येस बँकला पण कंट्रोल करेल. नो. जे आपण इथे 3 टायर किंवा 3 स्तर बघितले सहकारी बँकांचे, एक तुमची कृषी पतसंस्था, दुसरी जिल्हा सहकारी बँका आणि तिसरी तुमची राज्य सहकारी बँका. तर महाराष्ट्रातल्या किंवा देशातला कुठलंही राज्य उचला तुम्ही, त्या राज्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली आणि प्रत्येक प्राथमिक कृषी पतसंस्था जी असेल त्या सगळ्यांवर नियंत्रण असेल तुमच्या राज्य सहकारी बँकेचं आणि राज्य सहकारी बँकेवर नियंत्रण असेल तुमच्या नाबार्डचं. ठीक आहे. क्लिअर आहे? हा मुद्दा लक्षात आला? हा एक महत्वाचा पॉइंट आहे. क्लिअर? नाबार्ड हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पुढचा जो आपला ऍग्रीकल्चरचा क्लास होईल त्याच्यामध्ये मी नाबार्डवर आणखी डिटेलमध्ये चर्चा करणार आहे. येते लक्षात? फाईन. तर थोडंसं नाबार्ड बद्दल बघूयात आपण आता, त्याची माहिती एक्झाम पर्स्पेक्टिव्हने. आणि अगेन एमपीएससीचा थोडा एक आवडता टॉपिक असतो नाबार्डवर. याच्या आधी प्रश्न बऱ्यापैकी विचारले गेलेले आहेत नाबार्डवर सुद्धा. सो लेट्स हॅव अ लुक नाबार्ड बद्दल काय म्हटलं गेलेलं आहे. तर बी शिवरामन समिती जी होती याच्यावर एमपीएससीने बरेचदा प्रश्न विचारले आहेत की नाही विचारले सांगा. आय होप तुम्हाला आठवत असेल, क्वेश्चन पेपर अनालिसिस तुम्ही सगळ्यांनी केलं असेल. तर ह्या बी शिवरामन समितीच्या शिफारसीनुसार नाबार्डची स्थापना करण्यात आली. स्थापना याची झाली 12 जुलै 1982. मुख्यालय याचं आहे मुंबईला. नाबार्डचं अधिकृत भाग भांडवल जे होतं सुरुवातीला 100 कोटी होतं, आता ते 5000 कोटी रुपये करण्यात आलं. पुनर्वित्त पुरवठा करण्यासाठी म्हणजे तुमच्या कृषी क्षेत्रासाठी, विशेष करून कृषी, ऍग्री अँड अलाइड सर्व्हिसेस, त्यांना कर्ज देण्यासाठी, त्यांना पुनर्वित्त पुरवठा करण्यासाठी नाबार्डची स्थापना केली गेली. आणि ग्रामीण उद्योग आणि ग्रामीण विकास हे नाबार्डचं प्राधान्य क्षेत्र आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, नाबार्ड, याच्यावर मी सविस्तर चर्चा तुमच्याशी करेल. आणि कृषी, ऍग्री हा जो एक आपला महत्वाचा पोर्शन आहे एमपीएससी मध्ये, तर ऍग्रीचे जवळपास 6 क्लासेस मी तुमचे घेणार आहे. तर त्या क्लासेसमध्ये सुद्धा पुन्हा हे सगळे विषय मी चर्चेला घेईन. एम आय क्लिअर टू यू? तर नाबार्डची कार्य काय की ग्रामीण भागातली एक वित्तीय संस्था जर आपण गृहीत धरल्या, म्हणजे तुमच्या रिजनल रुरल बँक, ठीक आहे, तुमच्या कोऑपरेटिव्ह बँक्स, या सगळ्यांवरती कंट्रोल करते. त्यांची ती एक सर्वोच्च संस्था आहे. ग्रामीण पायाभूत सुविधा विकास करण्यासाठी कर्ज पुरवठा नाबार्ड मार्फत केला जातो.
ठीक आहे. ज्या तुमच्या सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका ज्या आहेत, त्यांचं पतनियोजन, त्यांची तपासणी, त्यांना पुनर्वित्त करणं. म्हणजे लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, आपण ज्या बघितल्या तुमच्या सहकारी बँका, तुमच्या प्रादेशिक ग्रामीण बँका, ठीक आहे. तर यांना आरबीआय नाही तर यांना कोण पैसा पुरवतोय? त्यांना पैसा पुरवला जातोय नाबार्डद्वारे. बट नाबार्डवर सुद्धा शेवटी कंट्रोल कोणाचे? आरबीआयचे. हे विसरू नका. म्हणजे इट्स नॉट लाईक की नाबार्ड इज इक्विव्हॅलंट टू आरबीआय, असं नाहीये. नाबार्ड ही शेवटी आरबीआयच्या अंडरच काम करेल. नाबार्ड ही बॉस नाहीये. नाबार्ड फक्त तुमच्या ह्या प्रादेशिक ग्रामीण बँका, कोऑपरेटिव्ह बँक, तुमचं कृषी क्षेत्र, ग्रामीण विकास याच्यासाठीची एक सर्वोच्च संस्था आहे. ठीक आहे. तर नाबार्डचं काम पतपुरवठा करण्यासोबतच जे काही तुमचे फायनान्शियल मॅटर्स असतील त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणं, प्रशिक्षण देणं. प्रशिक्षणामध्ये तुमचं शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं असेल, ज्या तुमच्या छोट्या मोठ्या संस्था आहेत पुनर्वित्त पुरवठा करणाऱ्या, कर्ज देणाऱ्या, त्यांना प्रशिक्षण देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर नाबार्ड जे आहे ते काम करत असतं. ठीक आहे. त्यानंतर आपला जो पुढचा क्लास असणार आहे, पुढच्या क्लासमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स. म्हणजे आपल्या बँकिंग सेक्टर व्यतिरिक्त अजून कुठले कुठले सेक्टर्स आपल्याला बँकिंग मध्ये बघायचे आहेत, या सगळ्यांवर चर्चा आपल्याला पुढच्या क्लासमध्ये म्हणजे आपलं नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स मध्ये मी करणार आहे. ह्या प्रत्येकाशी निगडीत मुद्दे, त्याचे रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज, त्याचे क्रायटेरियाज आणि ऑफकोर्स त्याचा एक हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह, हे सगळे मुद्दे मी तुमच्याशी डिस्कशनला घेईन. तर मला प्रामाणिकपणे सांगा, आतापर्यंत डिस्कस केलेले सगळे मुद्दे व्यवस्थित लक्षात आले प्रत्येकाच्या? प्लीज मला पोलला रिस्पॉन्ड करा. इज एव्हरीथिंग क्रिस्टल क्लिअर? तुमच्यापैकी जे कोणी आता कंबाईनची एक्झाम देणार असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे मुद्दे महत्वाचे आहेत. फाईन. प्रत्येकाला सगळं व्यवस्थित लक्षात आलं? आर यू एन्जॉईंग द क्लास? इकॉनॉमिक्स बद्दल कॉन्फिडन्स वाटतोय का आता? आधी जर इकॉनॉमिक्सची भीती असेल, मला प्रामाणिकपणे सांगा, दूर झाली आहे? संकेत, शिल्पा, आकाश, सगळे मुद्दे क्लिअर झाले? राजेश्वर, ज्ञानेश्वरी, स्वप्ना, लक्षात येते? आशिष, किरण, तेजस्विनी, कुठे काही डाऊट आहे तुम्हाला? फिलिंग कॉन्फिडंट की यस इकॉनॉमिक्स समजते सगळ्या एक एक गोष्टी, काही फॅक्ट्स आहेत. ठीक आहे. स्मिता, रेणू, अर्चना, काही फॅक्ट्स आणि काही कॉन्सेप्ट आहेत. फॅक्ट्स पाठ करून लक्षात येतील, कॉन्सेप्ट व्यवस्थित लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐकलं तर तुम्हाला समजतील. एम आय राईट? सादिक, पांडुरंग कदाचित आज तुम्हाला लेट झालं, तर प्लीज तुम्ही याचं रेकॉर्डिंग बघून घ्या, म्हणजे तुमचं काही मिस होणार नाही. फाईन. पाहिल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्या तयारीसाठी उपयुक्त ठरला असेल. अधिक विनामूल्य सामग्री आणि सराव प्रश्न इच्छिता? तपशील तपासा. कोणत्याही चौकशीसाठी कृपया टोल फ्री नंबरवर कॉल करा.